नमस्कार, मी सौरभ कोरटकर. TV9 विशेषमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. ठाण्यातून उद्धव ठाकरेंनी शिंदे, फडणवीस तसंच मोदी शहांवर जोरदार हल्लाबोल केला होता. दरम्यान ठाकरेंनी केलेल्या टीकेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांनीही ठाकरेंना जोरदार प्रत्युत्तर दिलंय. पाहूयात या संदर्भातला आमचा हा स्पेशल रिपोर्ट. रोज आपलं घालीन लोटांगण, म्हणजे पॅन्ट तिकडे झालं ती खराब नाही होत, फोन आला कीच खराब होते. दिल्लीचे लोक मातोश्रीत यायचे, पण आता मातोश्री सोडून, मातोश्रीचं पटांगण सोडून दिल्लीत लोटांगण कोण घालताय ते माहित आहे आपल्याला. ज्या काही योजना आहेत 1500 रुपये देत आहेत. अहो 15 लाख देणार होतो तुम्ही, 15 लाखाचे 1500 का झाले? कारण जाऊ तिथे खाऊ हा यांचा धंदा आहे. अरे बाबा, तुम्ही सोन्याचा चमचा तोंडामध्ये घेऊन जन्माला आले, पण या देशामध्ये, या राज्यामध्ये महिन्याला 1500 रुपयाचं महत्त्व काय आहे हे आमच्या गृहिणींना विचारा. विधानसभेच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकारण आता चांगलंच तापायला लागलंय. ठाण्यातून उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांवर जोरदार हल्लाबोल केलाय. शिंदे फडणवीस हे मोदींसमोर वळवळणारे मांडूळ असल्याचं म्हणत उद्धव ठाकरेंनी टीकास्त्र डागलाय. दरम्यान यानंतर एकनाथ शिंदे यांनी देखील उद्धव ठाकरेंना जोरदार प्रत्युत्तर दिलंय. ज्याला फणाच नाहीये, सरपटणारे प्राणी आहेत. फणाला सुद्धा एक स्वाभिमान लागतो. हे मोदींसमोर वळवळणारं मांडूळ आहे. ते तो उल्लेख केलास ना, दिल्ली समोर लोटांगण घातलं, कारण हे स्वतः सरपट्ट आहे. रोज आपलं घालीन लोटांगण, म्हणजे पॅन्ट तिकडे झालं ती खराब नाही होत, फोन आला कीच खराब होते. जसे असाल तसे या, नशीब पॅन्ट घातलेली असते, हे ताबडतोब जातात. ठाण्यातल्या लोकांना बरोबर औषध द्यायला जमतं. लोकसभेमध्ये त्यांनी बरोबर जमाल घोटा दिलाय. दिल्लीचे लोक मातोश्रीत यायचे, दिल्लीचे लोक मातोश्रीत यायचे, पण आता मातोश्री सोडून, मातोश्रीचं पटांगण सोडून दिल्लीत लोटांगण कोण घालताय ते माहीत आहे आपल्याला. तर मला याच्यावर दिल्लीच्या बाबतीमध्ये कोणी दाखले देण्याची गरज नाही. आम्ही जातो खुलेआम आणि आम्ही कुठलेही लपून छपून काम करत नाही. उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंच्या भाषणाची नकल उतरवत त्यांना टोला लगावला. त्यानंतर एकनाथ शिंदेंनी देखील उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर दिलं. बाळासाहेब असते तर त्यांना जंगलात पाठवलं असतं, असा टोला शिंदे यांनी लगावलाय. आणि म्हणून म्हणजे मी आणि म्हणून म्हणतो, आणि म्हणून असं कुंठून नाही बोलत. असं कणणं कुंठणं मला येत नाही. आपण सरळ बोलतो आणि म्हणून, आणि म्हणून ये जो है वो जो मशाल जो है वो मशाल जो है वो धनुष्यबाण जो है वो ऐसा नाही बोलायचं, सरळ बोलणार आहे. पहिले सुपारी थूक तोंडातली. ये जो है जो काय है जो आणि म्हणून हे या एक काहीतरी पोट साफ करायचं, द्या औषध, यांचं कडनं तरी साफ होईल. त्या औषध या निवडणुकीत त्यांना द्यायचंय. हा, मिमिक्री आता त्यांना तेच काम आहे. बाळासाहेब असते तर तुम्हाला मी सांगतो, अशा प्रकारचं काम केलं असतं तर त्यांना जंगलात फोटोग्राफी करायला पाठवलं असतं. हा, मिमिक्री आता त्यांना तेच काम आहे. बाळासाहेब असते तर तुम्हाला मी सांगतो, अशा प्रकारचं काम केलं असतं तर त्यांना जंगलात फोटोग्राफी करायला पाठवलं असतं. एवढंच नव्हे तर लाडकी बहीण योजनेवरून देखील उद्धव ठाकरेंनी महायुती सरकारवर निशाणा साधला. 15 लाख रुपयांचे 1500 कसे झाले असा सवाल त्यांनी विचारला. दरम्यान त्यांच्या या टीकेला फडणवीसांनी देखील सडेतोड उत्तर दिलंय. ज्या काही योजना आहेत 1500 रुपये देत आहेत. अहो 15 लाख देणार होतो तुम्ही, 15 लाखाचे 1500 का झाले? प्रत्येकाच्या खात्यामध्ये भाई और बहनों, जो विदेश में पैसा पड़ा है ना, तो सगळा आणला तर तुमच्या खात्यामध्ये 15-15 लाख रुपये असेच येतील. मग त्या 15 लाखाचे 1500 का केलेत? वरची शून्य कोणाच्या खिशात गेली? मिंढ्याच्या. कारण जाऊ तिथे खाऊ हा यांचा धंदा आहे. आता हे सांगतात 1500 रुपयांनी काय होतं. अरे बाबा, तुम्ही सोन्याचा चमचा तोंडामध्ये घेऊन जन्माला आले, पण या देशामध्ये, या राज्यामध्ये महिन्याला 1500 रुपयाचं महत्त्व काय आहे हे आमच्या गृहिणींना विचारा, तर त्यांना समजतं. उद्धव ठाकरेच नव्हे तर संजय राऊतांनी देखील एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. चित्रपटाच्या मुद्द्यावरून त्यांनी शिंदेंना धारेवर धरलं. तर मलाही नमक हराम 2 सिनेमा काढायचा असल्याचं म्हणत शिंदेंना जोरदार टोला लगावलाय.
उद्धवजींना मी सांगू इच्छितो, सध्या ठाण्यातले लोक फार सिनेमे काढतायत. हे मुख्यमंत्री आहेत की फिल्म प्रोड्युसर झाले. मला एक सिनेमा काढायचा आहे. मी सिनेमे फार काढले आहेत. मी बाळासाहेबांवर काढलाय विशेषतः, आणि मी खरं सांगितलंय काय सत्य काय. पण राजन विचारे मला एक सिनेमा काढायचा, नमक हराम 2. मेळाव्यामध्ये काय बोलले? गद्दार, ज्यांना आम्ही सापाला दूध पाजलं वगैरे वगैरे, आणि आता आम्ही पिक्चर काढणार आहोत. तुम्ही काय पिक्चर काढता? ज्याने शिवसेनेसाठी आपलं आयुष्य खर्ची घातलं त्या आनंद दिघे आणि शिवसेना प्रमुखावर आधारित जर पिक्चर तुम्हाला आवडत नसेल तर तो काय आहे ना, तो अंटी नंबर 1. तर त्याऐवजी आता आम्ही एक पिक्चर काढतो, दलाल नंबर 1. दलाल नंबर 1 हा तुमच्यावर पिक्चर काढायचा जर मला संधी मिळाली तर मी निश्चित काढेन. मागील काही दिवसांपासून राज्याचं राजकारण चांगलंच तापलंय. उद्धव ठाकरेंनी मोदी शहांसोबतच राज्यातील महायुतीच्या नेत्यांवर जोरदार टीकास्त्र डागलाय. दरम्यान ठाकरेंनी केलेल्या टीकेला शिंदे आणि फडणवीसांनी देखील त्याच भाषेत उत्तर दिलंय. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.